मोठी अपडेट येते आहे। सोलापूर बार्शी ते परांडा जाणारी वाहतूक पूर्णपणे सध्या बंद झाली आहे। बरमगाव ते सोनगिरी पुलावर चांदणी नदीचं पाणी आलंय, त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे। परांडाहून बार्शीकडे आणि बार्शीहून परांड्याकडे जाणारी वाहतूक सध्या बंद आहे। पूरपरिस्थितीचा मोठा फटका इथल्या नागरिकांना बसलेला आहे आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आफताब यांच्याकडून। आफताब, सोलापूरमध्ये पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्याचं दिसतं आहे। वाहतूक बंद होतानाचं सध्या चित्र आहे। या क्षणी नेमकं काय घडतंय, काय स्थिती आहे? अमोल, मी धाराशिव जिल्ह्यातल्या बरमगाव या ठिकाणी आहे आणि बरमगाव ते परांड्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची ही चांदणी नदी आहे आणि पुलावरती आता पाणी आल्या कारणानं सकाळपासून या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। केवळ हा एकच पूल नाही, याच्या पुढे आणखी एक पूल आहे आणि या दोन्ही नदींना महापूर आल्या कारणानं पूर्णपणे वाहतूक जी बंद झालेली आहे। खरं तर नवरात्रीचा काळ आहे आणि अनेक भाविक जे आहेत ते या बाजूला येत असतात, बार्शीला येत असतात परांड्याहून अनेक भाविक तुळजापूरला गेलेले होते, जे ज्योत आणण्यासाठी गेलेले होते आणि हे सगळे भाविक जे आता इथं बार्शीच्या बाजूला अडकलेले आहेत। काही भाविक आहेत, त्यांच्याशी बोलूयात। तुम्ही तुळजापूरला गेलेला होतात आणि तिथून ज्योत घेऊन निघालेला आता? हो, ज्योत घेऊन निघालेलो आहे। आमची ज्योत गेलेली येरमाळ्याहून बुमून तिकडे तिथं बी अडकलेली, तिथनं बी पुढे जायला येणार। आम्ही काय करायचं आता? कालच्या दरम्यान आम्ही उपाशीत, आम्हाला उपास असतो। आता आम्ही काय करायचं? इतकं पाणी सकाळ 7 वाजल्यापासून आम्ही इथे पुढे बी जाता येणार, मागे बी येता येणार। अजून प्रशासन कोणच आलेलं नाही, अजून प्रशासन कोणच आलेलं नाही। सर्व लोकांची अडचण आहे आता पूर्ण। चांदणी नदीला महापूर आहे, त्याच्या पुढे आणखी कुठली नदी आणि त्याला काय स्थिती? सोनगिरी नदी तिथं पण भरपूर पूर आहे, तिथं पण महापूर आहे, तिथं महापूर आहे। इथून जाण्याचा आता काहीच मार्ग आता उपलब्ध? जाण्याचा मार्ग काहीच नाही। तुम्ही कुठं चाललेला आहात आणि किती वाजेपासून थांबलाय? आम्ही पण परांड्यालाच चाललोय। आम्ही ज्योत आणायला गेलो होतो तुळजापूरला। आम्ही तर सकाळी 7 वाजल्यापासून इथंच आहे, कारण की सगळे आम्हाला परांड्याला जाणे सगळे मार्ग बंद आहेत। आम्ही इकडे आसू मार्गे तिकडे पण गेलो होतो, पण तिकडे पण नदीला पूर आलेला आहे। खरं तर परांड्याला जिल्हा जाण्यासाठी आपण बघतोय परांड्यामध्ये देखील पूरसदृश्य परिस्थिती आहे अमोल, आणि त्यामुळे महापुराची ही परिस्थिती आपण बघताय। पुलावरनं तुफान पाऊस सुरू झालेला आहे वरनं, आणि दुसरीकडनं इकडं महापूर जो आहे ते नदीला आल्या कारणानं या महापुराचं अत्यंत गंभीर असं हे दृश्य आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।